जय शिवराय मित्रांनो, आज मी देवगडमध्ये आहे. म्हणजे एक हप्ता झाला देवगडमध्ये आणि आज 31 आहे, लास्ट डे ऑफ 2025. तर आम्ही आज शेवटचा सनसेट बघणार आहे देवगड विंडमिल गार्डनमधून. तर सध्या देवगड विंडमिल गार्डनमध्ये आणि पर्यटकांची बरीच गर्दी आहे गार्डनला. तर आता फक्त 10-15 मिनिट राहिले, सनसेट होऊन जाईल. क्लायमेट एकदम जबरदस्त मस्त आहे, भारी आहे. कोकणामध्ये थंडी पण आहे, गरमी काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता या पवनचक्क्या, बरेच पवनचक्के आहेत. देवगड विंडमिल गार्डन म्हणून याला ओळखतात. तर हे सुझलॉनच्या पवनचक्के आहेत आणि बऱ्याच शाळेचे सहल पण बऱ्याच आलेत. जवळपास 4-5 गाड्या उभ्या आहेत, बसेस ST महामंडळाच्या बस उभ्या आहेत. पर्यटक खूप एन्जॉय करते पण कोकण, आणि मला पण ऑलवेज कोकण आवडतेच. तर 2025 वर्ष हे माझ्यासाठी खूप छान राहिलं. म्हणजे मी बराच फिरलो यावर्षी. काश्मीरला गेलो होतो, उत्तराखंड ट्रिप. हे वर्ष माझ्यासाठी ॲक्च्युली हॅपनिंग होतं खूप, आणि लकी पण होतं. कारण की यूट्यूबसाठी बरीच मेहनत केली मी 2 वर्षापासून. तर या वर्षी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. तर माझ्या सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला सपोर्ट केला माझ्या या फर्स्ट फेजमध्ये. सगळ्यांचे मी आभार मानतो. थँक्यू. नेक्स्ट मंथमध्ये माझे अजून बरेच प्लॅन आहेत. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. 30 आणि 31 डिसेंबरला देवगड बीचला आहे ना, जल्लोषचा प्रोग्राम असतो, जल्लोष इव्हेंट असतो. तर हे सगळे लहान मुलं शाळेचे आहेत. बऱ्याच दूरदूरून सहली आल्या आहेत, शैक्षणिक सहली. तर त्या तिथे आहे ना प्रोग्राम असतो 31चा, आणि रोषणाई होती चांगली. आणि रात्री 12 वाजता मस्त ते स्काय शॉट वगैरे सोडतात हे. तर जबरदस्त असते. सध्या गर्दी कमी आहे, संध्याकाळी खूप गर्दी होईल. हा सेल्फी पॉईंट आहे, इथे बघा किती गर्दी आहे लहान मुलांची. सगळे शाळेतले आहेत. कुठली शाळा आहे? सांगलीची आहेत का? तर मित्रांनो, सनसेट झाला. सनसेट होऊन 10 मिनटं झाले. तुम्ही देवगडमध्ये आला ना, तर देवगड विंडमिलला नक्की या. देवगड पवनचक्की नक्की आवर्जून भेट दे संध्याकाळी. आतापर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे माझे व्ह्यूअर्स आहेत, ते व्हिडिओ बघतात पण ते चॅनल सबस्क्राईब नाही करत. तर नक्की करा. तर मित्रांनो, आता आपण भेटूया 9 वाजता. आता 10 वाजले. आता आम्ही जाते देवगड बीचकडे. तुम्हाला मी दाखवतो काय काय प्रोग्राम होतात आपल्या देवगड बीचवर 31ला. तर बरीच गर्दी आहे देवगड बीचला. तर कार्यक्रमात पूर्ण रंगत आलेली आहे सध्या. तर आमचे मेंबर इथे बसले आहेत, आमचे फॅमिली मेंबर. काय ऑर्डर केलं? झोपली का? शंभू झोपली? अरे बापरे, शंभू झोपली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे पूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. सगळं भेटते, नॉनव्हेज, व्हेज. वाह, फक्त म्युझिशियन साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कम ऑन गाईज. तर पूर्ण बीच भरलेला आहे. तर आता आम्ही बसतो मस्त चटई टाकून बीचवर एका ठिकाणी. तर आम्ही जॅकेट घातले कारण रात्री खूप थंडी असते बीचवर. हॅपी न्यू इयर. अजून वेळ आहे हॅपी न्यू इयर व्हायला. जल्लोष देवगड जल्लोष 2025. पाणी, समुद्राचं पाणी किती पुढं आलंय. ते भरतीचा टाईम आहे सध्या. आता आम्ही चटई टाकली, मस्त बेडशीट टाकली. आता इथे आराम करणार. इथून प्रोग्राम पण दिसतो छानपैकी. तर प्रोग्रामचा आनंद घेऊ शकतो. छोटा मेला पण आहे इकडं. मजा येते पण, म्हणजे भारी वाटत आहे.
आमचे देवगडचे मित्र भेटले, मिथिलेश आणि लकी. कसे एन्जॉय झालं ना? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आता थोड्या वेळात फटाके फुटणार आहे वरती, तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. किती जितके लोक बघताय त्यांनी इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर सगळीकडे फॉलो करा प्लीज. थँक्यू मिथिलेश. आणि आता आपल्या म्युझिशियनची मी ओळख करून देते आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमची ओळख तुमच्या समोर जे वाद्य आहे त्यातूनच करून द्यायला हवी. कीबोर्डवर आहेत साहिल रेडेकर, आता मित्रांनो 2 मिनिटं उरले न्यू इयर साठी. इकडे फटाके चालू आहे फोडणं, अजून 2 मिनिटं बाकी आहे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. वेलकम 2026. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. गणपती बाप्पा मोरया. तर खूप भारी वाटला आज देवगड बीचला. तुम्हाला सुद्धा चान्स भेटलास नक्की देवगड बीचला 31चा कार्यक्रम करा. दरवर्षी असतो 30 आणि 31ला. तर माझ्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण भेटूया आता पुढच्या वर्षी 2026 मध्ये. चला आता हा व्हिडिओ संपवतो. जय शिवराय. बाय बाय. हॅपी न्यू इयर.